नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आम्ही एक नवीन कथा घेऊन हजर झालो आहोत। प्रिय मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो। प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट समजली तर तुमच्या मुलांचे आयुष्य यशस्वी होऊ शकतं। आणि मित्रांनो, ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे महत्त्वाचे आहे की कोणत्या महिन्यात जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो। प्रिय मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे। तुम्ही आपल्या सिद्धांत जीवनसागर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। त्याचबरोबर मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका। चला तर अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रिय मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो? जर आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर जन्माची वेळ व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असते। जन्मकुंडली ही जन्मतारीख आणि त्याच वेळेनुसारच बनवली जाते। ज्योतिषशास्त्रामध्ये या कुंडलीला पाहूनच त्या व्यक्तीचा भविष्य, त्या व्यक्तीचा स्वभाव याबद्दल सांगितले जाते। त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार हे सांगणे सर्व खूपच सोपी गोष्ट आहे की कोणत्या महिन्यामध्ये जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो। मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट तर माहीतच असेल की आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ प्राप्त होत असतात। जर कुठला व्यक्ती चांगले कर्म करत असेल तर त्याला चांगले फळ प्राप्त होतात, तर दुसरीकडे कुठलाही व्यक्ती वाईट कर्म करत असेल तर त्याला वाईट फळांची प्राप्ती होते। प्रिय दर्शकांनो, त्याचबरोबर आपले चांगले आणि वाईट कर्म आपल्या मागच्या जन्मातून सुद्धा येत असतात। तुम्ही असं पाहिलं असेल, एकदा मुलगा खूपच श्रीमंत घरामध्ये जन्माला येतो आणि त्या मुलाचे आयुष्य खूपच सुख सुविधांनी भरलेलं असतं। तर काही मुलं अशा परिस्थितीत जन्म घेतात ज्यांचं घर खूप जास्त गरीब असतं, त्यांच्याकडे एक वेळचं खायला अन्न सुद्धा नसतं, शरीरावर घालायला कपडे नसतात, सकाळी जेवण मिळालं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची शाश्वती नसते, संध्याकाळी मिळालं तर सकाळची आशा नसते, त्यांचे जीवन खूपच दुःखी असते। मित्रांनो, आता या छोट्याशा मुलाने कोणतेच कर्म केले नाहीत, मग हे कसं संभव आहे की एका छोट्याशा बाळाला सर्व काही चांगले मिळत आहे आणि एका गरीब घरात जन्म घेणाऱ्या बाळाला दुःखामध्ये जीवन व्यतीत करावं लागत आहे? त्याचे जीवन खूपच दुःखमय आहे। प्रिय दर्शकांनो, हे सर्व आपल्या पूर्वजन्माच्या कर्मावर आधारित आहे। ज्या मुलाने श्रीमंत घरामध्ये जन्म घेतला आहे त्या मुलाने त्याच्या पूर्वजांमध्ये काही ना काही चांगले कर्म नक्कीच केले आहेत, तर दुसरीकडे ज्या मुलाने गरिबीमध्ये जन्म घेतला आहे त्याने त्याच्या पूर्वजन्मात नक्कीच कुठल्या तरी वाईट कर्म केलं असेल। प्रिय दर्शकांनो, अशा प्रकारे कर्मानुसार व्यक्तीला शरीर आणि बुद्धीची प्राप्ती होत असते। काही लोक त्यांच्या शरीराने खूपच स्वस्थ असतात, या लोकांनी काही खाऊन त्यांना सर्व काही पचू शकतं, हे कधीही आजारी पडत नाही। तर दुसरीकडे काही लोक असे सुद्धा असतात ज्यांचं शरीर कधीच स्वस्थ नसतं, या लोकांना वरम भातापेक्षा दुसरे काहीही पचू शकत नाही आणि वेळोवेळी यांना औषधे सुद्धा घ्यावी लागतात आणि प्रत्येक वेळी ही लोक आजारी असतात। प्रिय दर्शकांनो, हे सर्व कर्मावर आधारित आहे। ज्या लोकांनी खूप जास्त पुण्य केलेलं असतात अशा लोकांना एक स्वस्थ शरीर प्राप्त होतं आणि त्याच प्रकारे ज्या लोकांनी वाईट पाप केलेले असतात त्या लोकांना निरोगी शरीर प्राप्त होतं। अशी लोक नेहमीच कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त झालेली असतात आणि याच आजाराच्या मार्फत ते त्यांच्या वाईट कृत्याचे फळ भोगत असतात। प्रिय दर्शकांनो, त्याच प्रकारे ज्या व्यक्तींनी पुण्य केले असतात चांगली बुद्धी प्राप्त होते। ज्या बुद्धीचा वापर करून ते त्यांचं आयुष्य आणखी सुखी बनवू शकतात आणि त्याच प्रकारे ज्या लोकांनी पापकर्म केलेले असतात अशा लोकांना मंद बुद्धी प्राप्त होते, ज्यामुळे हे लोक त्यांच्या आयुष्यात सुखाची प्राप्ती करू शकत नाहीत। वेगवेगळ्या संकटाचा अशा लोकांना नेहमीच सामना करावा लागतो। आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या महिन्यात जन्माला आलेलं बाळ सर्वात जास्त बुद्धिमान असतं। मित्रांनो, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेलं बाळ खूपच जास्त बुद्धिमान असतं।
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेल्या मुलांना स्वतःवर खूप जास्त विश्वास असतो. त्यांचा आत्मविश्वास प्रबळ असतो आणि लहानपणापासूनच ही मुलं त्यांच्या आयुष्याचे स्वतः मालक असतात आणि त्यांच्या आयुष्यात हे मुलं नवीन ध्येय गाठवतात. अशा मुलांचे आईवडील खूप जास्त भाग्यवान असतात, कारण अशी मुलं त्यांच्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करत असतात. प्रिय दर्शकांनो, मार्च आणि एप्रिलमध्ये जन्माला आलेली मुलं खूप रागीट स्वभावाची असतात. प्रिय दर्शकांनो, ही मुलं क्षणोक्षणी राग करत असतात. सारखं ह्या मुलांना राग येत असतं. ही मुलं मी स्वतः सर्वश्रेष्ठ कसा आहे हे सिद्ध करण्याच्या मागे असतात. स्वतःचं भाग्य सुधारण्यासाठी ही मुलं दुसऱ्या कोणत्याच नुकसान होत असेल तर त्याचा मुळीच विचार करत नाहीत. त्याचबरोबर या महिन्यात जन्माला आलेली मुलं खूपच जास्त शक्तिवानही असतात. ही मुलं त्यांचं करिअर बनवण्यासाठी अनन्य मार्ग निवडतात आणि या गोष्टीचा त्यांना पश्चाताप अजिबात नसतो. मे आणि जूनमध्ये जन्माला आलेली मुलं खूप जास्त भाग्यवान असतात. प्रिय दर्शकांनो, मे आणि जूनमध्ये जन्माला आलेल्या मुलांचं मन खूप जास्त निर्मळ असतं. सोबतच ही मुलं नेहमीच दुसऱ्यांची मदत करणे त्यांचे प्राथमिक कार्य समजतात. परंतु त्यांची भाग्य साथ देत नाही. या लोकांना नेहमीच लोकांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर व्यापारामध्ये ह्या मुलांना खूप नुकसान सहन करावं लागतं. ही मुलं स्वतः भविष्य स्वतः निश्चित करतात. मग त्यासाठी त्यांना धर्माच्या मार्गावर चालावं लागलं किंवा अधर्माच्या मार्गावर चालावं लागलं तरी सुद्धा चालतात. प्रिय दर्शकांनो, जुलै आणि ऑगस्ट मध्ये जन्माला आलेली मुलं खूपच दयाळू स्वभावाची असतात. प्रिय दर्शकांनो, ही मुलं खूपच जास्त भाग्यवान आहे. सरळ स्वभावाची असतात. ही मुलं नेहमी इतरांना मदत करत असतात. त्याचबरोबर आई वडिलांची सेवा करतात. कधी मागे हटत नाही. ह्या महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच महान बनण्याचा प्रयत्न करत असतात आणि ह्या मुलांना ह्या गोष्टीमध्ये यश सुद्धा प्राप्त होतं. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेली मुलं ही खूपच भाग्यवान असतात. ही मुलं देवावर भरोसा ठेवणारी असतात. देवाच्या भक्तीवर यांचा खूप जास्त विश्वास असतो. त्याचबरोबर देवाच्या भक्तीमध्ये हे जास्त वेळ घालवत असतात. ही मुलं त्यांचं भाग्य उज्ज्वल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कट कारस्थान किंवा कोणत्याही अनुचित मार्ग स्वीकारत नाही. हे नेहमीच धर्माच्या मार्गावर चालत असतात. ही मुलं त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या इमानदारीने त्यांच्या परिवाराला सक्षम बनवण्यात यशस्वी बनतात. या लोकांच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येत असतात, परंतु हेच लोक या सर्व अडचणींवर मात करतात. त्याचबरोबर देवाची कृपा ही लोकांवर सदैव असते. हे लोक खूप जास्त बुद्धिमान असतात. प्रिय दर्शकांनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं, ह्या मुलांचे स्वतःचे विचार खूप चांगल्या प्रकारचे असतात, विकसित झालेले असतात. ह्या मुलांना दुसऱ्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं देशभक्तीच्या कार्यामध्ये समय व्यतीत करणे पसंत करतात. हे नेहमी इतरांना मदत करत असतात. यांच्या जीवनातील सुद्धा अडचणी येत असतात, परंतु त्यांच्या स्वभावामुळे ही लोक या अडचणींवर अगदी सहजरित्या मात करतात. ही मुलं पूर्ण मन लावून त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात आणि आईवडिलांच्या आशीर्वादावर यांचा नेहमी विश्वास असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे पूर्वकर्मानुसार प्रत्येक मनुष्याला त्याच्या फळाची प्राप्ती होत असते. पूर्वकर्मानुसारच माणसाचे येणारे भविष्य ठरलेले असतं. त्यामुळेच आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहावे. दान दुबळ्यांना नेहमी मदत करत राहावी. देव सर्व काही पाहत असतो. ह्या जन्मात नाही तर मग पुढच्या जन्मात या कर्माचे फळ आपल्याला मिळत असतं, मग ते चांगले असो किंवा वाईट. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशा नवनवीन आध्यात्मिक पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.